हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. तर सगळ्यांना सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ. तुमचा आजचा दिवस खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच आई जगदंबे आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, सकाळ सकाळचा टायमिंग आहे. तर कसं वातावरण झालं आहे आमच्या इकडं. खूप जास्त ऊन, कडाक्याचा उन्हाळा सुरू झालेला आहे. अजून 1 महिना भरपूर ऊन पडणार आहे आणि हवामानाच्या अंदाजानुसार सगळ्यांनी आपापली काळजी घ्यायची आहे. कारण उन्हाळा खूप जास्त कडक आहे यावर्षी. जेवढा जास्त पाऊस पडेल तेवढा जास्त ऊन, आणि उन्हाळा जेवढा कडक असेल तेवढा जास्त पाऊस पडतो. हे असंच निसर्गाचं चक्र हे चालू असतं. पण आपण आपली काळजी मात्र घ्यायची असते सगळ्या ऋतूमध्ये. तर उन्हाळ्यामध्ये ना खूप जास्त सूर्याचं म्हणजे नाही का ऊन, हे तापमान हे ना खूप जास्त वाढलेलं आहे सध्या इकडे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हणण्यापेक्षा सगळीकडेच हे जे उन्हाचं तापमान आहे ते वाढलेलं आहे. तर आपण आहे ना आपली स्वतःची काळजी ही घेतली पाहिजे. काय होतं उन्हाळ्यामध्ये ना, जेवण कमी जातं, त्याचबरोबर पाणी तर भरपूर जातं शरीरामध्ये, तरीसुद्धा पाण्याचं प्रमाण हे आपल्या शरीरातलं कमी होत असतं. ते कसं, तर जेव्हा आपल्याला खूप जास्त घाम येतो आणि घाम बाहेर पडतो, जी उष्णता बाहेर पडते, त्यामुळे ना आपल्या शरीरातलं नाही का पाणी कमी होत असतं आणि डिहायड्रेशन म्हणतो ना, तेच आपल्याला होत असतं. तर त्यामुळे ना भरपूर जास्त प्रमाणात पाणी प्यायचं, आणि जेणेकरून आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता होणार नाही. तसं पण सांगण्याची गरज नाही. उन्हाळ्यामध्ये आपण ऑटोमॅटिकली आपण पाणी जास्त पित असतो. त्याचबरोबर जे काही पेय असतात, ज्यूस म्हणा, नारळ पाणी, हे सगळ्या गोष्टी आपण उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात घेतल्या पाहिजेत. द्रवयुक्त पदार्थ जे असतात ते जास्त आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजेत. त्यामुळे ना डिहायड्रेशन हे होत नाही, आणि नाही का आपण ताजेतवाने आपलं शरीर आणि चेहरा टवटवीत म्हणजे नाही का ह्या गोष्टी होत असतात. त्यामुळे नारळ पाणी शक्यतो रोज प्यायचं, सकाळी एकदा तरी. तर हे बघा, भरपूर असे नारळ आलेले आहेत आमच्या झाडाला. तर आता त्याची तयारी चालली इकडे. आता मस्त असं नारळ पाडणार आहोत आणि त्याचं पाणी पण प्यायचं आहे. तर आणि खूप जास्त कैऱ्यासुद्धा आलेल्या आहेत बरं का आमच्या आंब्याच्या झाडांना. तर तुम्ही बघू शकता, इथं मिस्टर इथं नारळ पाडत आहेत. तर आम्ही ना असं नारळ वगैरे कशासाठीच विकत आणत नाहीत. सगळे घरीच नारळ असतात, देवांना म्हणा किंवा प्यायचे असतील तर भरपूर असे नारळ आहेत. तर ते ना रोज एक पडत असतं, वारं जर सुटलं ना, चांगलं वारं, तर हे नारळ पडत असतात खाली मनाने. नाहीतर मग आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण काठीच्या साह्याने किंवा मग मोठा बांबू असतो त्याच्या साह्याने, किंवा मग हे बघा, ह्यांनी मोठासा पाईप घेतला आहे आणि त्याच्या साह्याने आता हे नारळ पाडलेलं आहे इथं. आणि लगेचच पडून जातात इझिली, जास्त काही त्यांना वेळ लागत नाही पडायला. आणि आता मी घेतला इथं एक नारळ, आणि अजून एक पाडायचं आहे मला. तर मग हे बघा, आता त्यांनी पाडून टाकलं तर, आणि आमचं शिव पण मस्त असं नारळाच्या झाडाखाली सावलीत माझी चप्पल घालून फिरतो आहे. कारण त्याने घरून येताना आहे ना चप्पल घालून नाही आला, कडेवर आला माझ्यासोबत. आणि इथं आल्यानंतर हे जे गव्हाचे जे खाली राहिलेले आहेत ते टोचत आहेत खूप जास्त, म्हणून मग मी माझी चप्पल दिली होती त्याला. आणि इकडे बघा, माझी देवपूजा चालली आहे. आणि देवपूजा रोज माझी ही अशीच असते. तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितली असेल. तर सगळ्यात अगोदर मी स्वामींची पूजा करत असते सकाळी सकाळी ना. कधी कधी गडबडीच्या वेळेस काय करते, मी फक्त उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की हात जोडून घ्यायचे, स्वामींचं दर्शन घ्यायचं. बाकीचीच गडबडीची कामे असतील किचनमधली, किंवा कोणाला जायचं असेल तर आवरायचं असेल, तर मग मी काय करते, अगोदर त्यांचं आवरून देते, चहा पाणी वगैरे करत असते. किंवा मग टाईम असेल, काहीही गडबड नसेल स्वयंपाकाची, तर मग मी अशी निवांत पूजा करून घेत असते. तर स्वामी महाराजांची पूजा केल्याशिवाय ना मला दिवस असा चांगला आणि प्रसन्न जात नाही. मला तर सवय लागलेली आहे हात जोडायचे, स्वामींना नमस्कार करायचा, स्वामींना मुजरा करायचा, आणि भरपूर अशी फुलं व्हायची, मस्त अशी देवपूजा करून घ्यायची फ्रेश अशी. आणि देवपूजेमध्ये ना एक मी बदल केलेला आहे. तर मस्त असं मंदिर साफ करून घेतलं सगळं. आठवड्यातून एकदा मी पूर्ण मंदिराची साफसफाई करत असते. आणि हे जे छोटे छोटे फरशीचे तुकडे आहेत ना, त्याचासुद्धा मी वापर केला इथं, मस्त असे छोटे देव ठेवण्यासाठी.
तर काय केलं, फरशी स्वच्छ धुवून घेतली पाण्याने, त्यावर हळदीचं लेपन बनवलं, त्यामध्ये गोमित्र गुलाबजल आपण टाकू शकतो आणि ते जे लेप आहे ते लावून घेतलं आणि मस्त असे देव ठेवून सजवलं छान असं देवघर. तर आता देवपूजा वगैरे झाली आणि आता बाकीची कामं आपली तर रोजच होत असतात, तर बाकीची कामं उरकून घेतली. तर उन्हाळ्यामध्ये ना आपण सगळ्यात जास्त आपली स्वतःची काळजी घ्यायची. कुठं पण बाहेर फिरायचं नाही. 12 ते 4पर्यंत घराच्या आतमध्येच राहायचं. कितीही इमर्जन्सी असो तरीही शक्यतो होईल तेवढं आपण घराच्या आतमध्येच राहायचं. उन्हात जास्त बाहेर पडायचं नाही आणि शक्यतो लहान मुलं आणि म्हातारे माणसं यांचीसुद्धा आपण काळजी घ्यायची नीटनेटके. त्यांनासुद्धा बाहेर उन्हामध्ये जाऊ द्यायचं नाही, जेणेकरून बाकीच्या इतर गोष्टी ज्या असतात पुढच्या ऊन लागल्यानंतर त्या आपल्याला फेस करता नाही आल्या पाहिजे, म्हणजे फेस करता यावू नये, त्यासाठी आपण अगोदरच काळजी घ्यायची. तर शिवला आमच्या ना मस्त स्पोर्चमध्ये झोका बांधला आहे आणि छान असा तिकडून पडदा टाकला आहे आणि वरतून असा टॉवेल ओला करून आम्ही वरतून टाकत असतो जर लाईट नसेल तर, आणि हवा छान लागते बरं का त्याला. तर हे बघा सुंदर असं देवघर माझं इथं बघू शकता तुम्ही, किती छान आणि प्रसन्न वाटतंय देवाकडे बघून. आणि तिथं आल्यानं शूट घ्यावंच वाटतं व्हिडिओमध्ये. तर आता इथं आहे ना छान असं कलिंगड मी कापते, कारण का उन्हाळ्यामध्ये तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणेच जे द्रवयुक्त पदार्थ असतात, ज्या फळांमध्ये पाणी असतं भरपूर, काकडी, टरबूज, खरबूज, हे असेसुद्धा फळं आपण डेलीच्या डेली खायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये न चुकता. आणि जास्त प्रमाणातसुद्धा नाही खायचे, तर पोटाच्या वगैरे समस्या यामुळे निर्माण होऊ शकतात. तर प्रमाणात आणि रोज जर एक प्रमाण ठेवलं ना, थोडंसं आपण खाऊ शकतो. तर आता सगळ्यांनी खाल्ले आहे टरबूज आणि हे आता माझ्यासाठी ठेवलं होतं, कारण बाकीची कामं करता करता मला हा उशीर झाला. मग म्हटलं चला आता मी पण टरबूज खाता खाता मस्त असं व्हिडिओ शूट करते आणि माझ्या व्हिडिओला पण शूट भेटेल आणि माझं खाऊनसुद्धा होईल या वेळेमध्ये. आणि बाकीची पण कामं अजून ब्लाऊज वगैरे शिवायचे आहेत, पण उन्हाळ्यामध्ये ना कामं करायचा पण कंटाळा येतो बरं का. म्हणून आपण हे असल्या गोष्टी, खाणं पिणं आपलं व्यवस्थित जर असेल ना, तर आपण फ्रेश राहू. नाही तर आपल्याच्याने या उन्हाळ्यामध्ये जोपर्यंत उन्हाळा जात नाही तोपर्यंत आपण काहीही कामं करू शकणार नाही. खाऊन पिऊन फक्त सुस्तावून झोप घेऊ, बस एवढंच करू. त्यामुळे ना हलका फुलका जेवण, हलका फुलका आहार, भरपूर पाणी आणि व्यायाम थोडासा हलका फुलका, हे जर आपण आपल्या रुटीनमध्ये जर ॲड केलं ना, रुटीनमध्ये रोजच्या रोज, तर खरंच बरं का शरीराला खूप फरक पडतो आणि मस्त वाटतं. आणि शरीराची तर काळजी आपण घेतच असतो. तर आणखी काय, तर त्वचेची, तर कुठं बाहेर जाताना आहे ना सनस्क्रीन अगोदर चेहऱ्याला लावायची आणि मगच बाहेर पडायचं. आणि हलके फुलके आणि गडद रंगाचे कपडे घालायचे नाही, एकदम लाईट कलर असे कपडे घालायचे, जेणेकरून आहे ना ऊन कमी लागतं आणि आपल्याला मस्त वाटतं, फ्रेश एकदम सगळं शरीर. हलके फुलके जर कपडे असले ना एकदम कम्फर्टेबल वाटतं. त्यामुळे ना कधी पण उन्हाळा संपेपर्यंत आहे ना बाहेर जाताना गडद रंगाचे कपडे हे घालणं टाळायचे आणि सनस्क्रीन वगैरे आपल्या चेहऱ्यावर लावूनच मग बाहेर पडायचं, जेणेकरून सूर्याचा प्रकाश हा डायरेक्टली तुमच्या चेहऱ्यावर पडत असतो. त्याने काय होतं, मग आपला चेहरा काळवंटतो आणि चांगला होत नाही, डल होती त्वचा खूप जास्त. आणि त्यामुळे सनस्क्रीन आहे ना खूप फायदेशीर असतं. तर ते लावूनच आपण बाहेर पडायचं आणि शक्यतो दुपारी 12 ते 4 या दरम्यान कुठंच बाहेर जायचं नाही. कितीही अर्जंट काम असलं तरी शक्यतो बाहेर जाणं टाळा, घरातच थांबा. आणि लहान मुलं आणि म्हातारी माणसं जे असतात त्यांचीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त काळजी घ्यायची. म्हातारी माणसंसुद्धा आणि लहान मुलंसुद्धा आहे ना स्वतःहून पाणी जास्त पित नाही, तर त्यांना एक क्वांटिटी ठेवायची पाण्याची, तेवढं पाणी ते पेलेच पाहिजे असं ठरवून द्यायचं, म्हणजे जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये पाणी जाईल आणि पाण्याची कमतरता कमी पडणार नाही आणि बाकीचे आजार जे असतात ते उद्भवत नाही. त्वचाचं झालं, पण कसं असतं शरीरामध्ये जर पाणी कमी पडलं तर डिहायड्रेशन होतं आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात, ताप म्हणा, आणखी काही अशा ज्या गोष्टी असतात, आजारी पडतो आपण. त्यामुळे ना म्हातारी माणसं आणि शक्यतो लहान मुलांची खूप जास्त काळजी घ्यायची. त्यांना वेळच्या वेळी पाणी म्हणा, सरबत म्हणा, किंवा जे आपलं जिरा पाणी असतं ते सुद्धा द्यायचं आणि आपणसुद्धा
घ्यायचं, आपलीसुद्धा स्वतःची काळजी आपण स्वतः घ्यायची. हे बघा इथं किती मोगऱ्याला फुलं आलेत आमच्या इथं, पण आहे ना थोडंसं अडचणीत आहे, त्यामुळे आम्हाला काय जास्त फुलं आणता येत नाही तिकडून. तर थोडेफार मग मी आणत असते. आणि मंदिराच्या इथं छोटंसं आणखी आलेलं आहे आता मोगऱ्याचं झाड, त्याला पण खूप जास्त फुलं यायला लागलीत. आणि मस्त असे फुलं जर आणले आणि स्वामींच्या चरणी वाहिले, रोज जर देवघरामध्ये आम्ही थोड्याशा पाण्यामध्ये कासव जे असतं काचेचं बाऊलमध्ये त्याच्यात जर ठेवलं ना, खूप जास्त फ्रेश राहतं बरं का घर. आणि सुगंधित थोडासा लाईटली असा सुगंध येत राहतो मोगऱ्याचा आणि मस्त वाटतं. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.